तो चलिए शुरू करते हैं। पण हे जे दृश्य दिसते भाई हे फक्त महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे भाई, बाकी कुठंच नाही दिसू शकत. ट्रक पलटी झालाय ना. एकदम रूडली वार्ता कर. कैसा आपका गुजरात? अरे एक नंबर, एक नंबर. तर अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला पहिला टोल लागलेला ठाण्याचा. तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. हार्डली मी 10 ते 15 मिनटामध्ये पोहोचलो आहे फटकन ठाण्यामध्ये. अरे इथून तर अजून भरपूर बाकी आहे आपल्याला जायला, पण बघू राईडची मजा आपण घेत जाऊ भाई. थोडं ट्रॅफिक होतं मित्रांनो. आता घोडबंदरला आपण रोडवरती आहे. बघू शकता सकाळी आता मॉर्निंग होता ते आपले 7 वाजून आले. 6 वाजता निघालेलो. 1 तास ऑलमोस्ट होत आले आपले. तुम्ही पण बोलत असणार की भाई हा गेला कुठं, एवढा दिवस होता कुठं, व्हिडिओ नाही टाकला, काय नाही टाकला. मित्रांनो आपण राईडची तयारी करत होतो त्यामुळं आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही. तर आता व्हिडिओ येणार. आता आपण त्यातला चाललो आहे वडोदराला. काही मच्छवरात तिकडे आपण आपली फॅमिली राहते तिथं. तर फॅमिलीला पण भेटून होईल आणि आपली राईड पण होईल, दोन्ही कामं होईल. त्याकरता तुम्ही पण बनत राहा, व्हिडिओमध्ये मजा घेत राहा. आता बघा रायडर लोक पण आपल्याला चालू आहेत फक्त बघू शकतो अशा प्रकारे. अंकल रुको हा. हे बघा भेंडी ट्रॅफिक बघा किती लागलं जे आहे ना. लमसम ट्रॅफिक आहे रे. ते यार मला वाटलं सकाळी सकाळी निघालो आहे तर ट्रॅफिक नसणार. ट्रॅफिक बाई पडते. जास्तीत जास्त ट्रक दिसायला लागलं बघा ना. तर चला आपण थोडंसं ट्रॅफिक चेक करू मित्रांनो. नंतर तुम्हाला भेटतो ट्रॅफिकमधून बाहेर पडल्यावरती. तर मित्रांनो झालं आहे तर घोडबंदरला पण फसलेलं आहे वेळी. तर काय करणार आहे बघा ट्रॅफिक बघा. कमीत कमी 2 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिकच आहे बघा. 2.4 काय मस्त निघालेलो यार, हशीखुशी निघालेलो. पण त्याच्या यायला ट्रॅफिकने वांदा गेला. अजून लेट होणार. अजून 7 घंटे लागणार आपल्याला पोचायला. 30 किलोमीटर तर झालेत आपले. 372 बाकी आहेत. कवर करू कसे पण आरामशीर, काय वांदा नाही. तू काय लाईट देऊन फायदा भाई, समोरचा हल्ला पाहिजे ना. आणि मला वाटतं ट्रॅफिकचं कारण आहे ना बहुतेक ना, मला वाटतं फॉग आहे बघा. इथं फॉग भरपूर आहे. हे बघा माझ्या काचेवर पण फॉग जमा झालेलं आहे. थोडं धुकं काय होतं डव ते आलेलं आहे. जरा खाली उतरतो बाकी हे लोक कोणाचे नसतात भाई. ते बघा कसं म्हणजे धुकं बघा. तर मला वाटतं पुढे भेटेल तर अजून मजा येईल आपल्याला. धुकं बिकं भेटलं तर. नाही भेटलं तर बरंच आहे. जायला सरळ सरळ सामसूम निघून जाऊ. काय बोलताय? तर मित्रांनो माझ्या जर्नी बघण्यासाठी तुम्हाला थँक्यू भाई. तुम्ही मला भरपूर सपोर्ट करतायत. हा थोडं स्लो आहे पण भाई प्रेम करा भाई मित्रांनो. आपल्या चॅनलवरती ना भरपूर प्रेम द्या. त्यामुळे आपण कसं ग्रोथ करू आणि असंच फिरत राहू भाई. आता विषय कसा माहिती आहे, जिथं आपली फॅमिली आहे तिथंच आपण फिरतो आहे. तुमच्या सपोर्टने ना भाई जिथं फॅमिली नाही तिथं कोण नाही तिथं पण भाई डायरेक्ट हॉटेल घेऊन राहू. असं काहीतरी करा माझ्यासाठी भाई. सबस्क्राईब करा भाई. आपल्या चॅनलवरती कमीत कमी 1000-2000 सबस्क्रायबर वाढवा भाई. मी तर बोलतो 10,000 करून टाका भेंडी एका दिवसामध्ये. होईल जरा टाईम लागेल पण होऊन जाईल आहे की नाही मित्रांनो. तर भाई 1 मिनटं थांब दादा. माझी गाडी जाईल, तुझी जाणार नाही. तू हुलाहुल करू नकोस. वसईला पोचलेलं आहे मित्रांनो आपण. व्हिडिओमध्ये आपल्या बघू शकतात भाई वसईला पोचलो आहे आपण. काय झालं भाई इथं? अरे भाई ट्रक पलटी झालं आहे ना. याला भणको आहे दलिंद्राला भणको. हे बघा आय होप भाई इथं ट्रक पलटी झाला आहे. ड्रायव्हर व्यवस्थित असू दे भाई. झोपला असणार. अर्धे कामं झोपेचीच असतात पण भाई तुम्ही झोपू नका भाई मित्रांनो. व्यवस्थित राईड करा. मला मग कंटाळा आला भाई. थांबणार मी लेट झालं तरी चालेल मग थांबणार भाई. आराम करणार मग जाणार. काही नाही भाई. घरी फॅमिली भाई. मेंढी ट्रक पलटी झालं त्याच्या आयला. काय हो ड्रायव्हर सेफ असू दे. बाकी काय ट्रक बिकतं भाई गाडी बनत राहते. तसा काय विषय नाही. गाडी बिडी बनत राहते. गुड मॉर्निंग गाईज. बघू शकता तुम्ही सकाळ झालेली आहे भाई आपल्या ब्लॉगमध्ये. सकाळचं वातावरण फुल टाईट आहे आणि थंडी भरलेली आहे. मला भाई थंडी वाजायला लागली आहे. जॅकेट घातलं आहे, टी शर्ट घातलं आहे आतमध्ये तरी थंडी वाजायला लागली आहे. आणि आता ट्रॅफिक पण कमी झालं आहे म्हणून जरा बरं वाटतंय. थोडे तुझ्या मित्रांनो सुरत इथून 230 किलोमीटर आहे. तर आपलं भाई डेस्टिनेशन डॅमचंच पकडायचं डायरेक्ट. जवळचं पकडून काय फायदा नाही. कसं चालवायची गाडी
म्हणून भाई फॉग नको, तिच्या आयला रोड नाही दिसत आहे. याच्यापेक्षा जास्त असेल तर हवा टाईट होऊन जाईल. नको, नॉर्मल बरं भाई. थंडी भरपूर आहे भाई. तर मित्रांनो रोड पण भारी आहेत भाई इथले, माहिती आहे का, रोड मस्त आहेत. आता तर 50 किलोमीटर पण व्यवस्थित झालं नाही वाटतं माझं. झालं 50 झालं आहे. पण मला वाटतं वन शॉट भाई 100 किलोमीटरवरती ब्रेक घेणार, आराम करणार थोडा, मग त्याच्यानंतर आपल्या जर्नीसाठी परत सुरुवात करणार भाई. मला रायडर दिसले, थांब जरा. रायडर आहेत की असेच बॅगा घेऊन चाललेत काय कळत नाही. पण भाई व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो. बघा डोंगर विंगर भाई मस्त पद्धतशीर. हे टँकर विंकर यांच्या आईला दलिंदर चाले, रस्ता जाम करत बसतात. लद्दाख रायडर चाललेले आहेत भाई. चट्ट्या बिट्या घेऊन चालले, जिथं थकले तिथं झोपले डायरेक्ट भाई. मला पण एखादी चटई बिटई घेतली पाहिजे होती. म्हणजे कसं जिथं थकलो तिथं डायरेक्ट चटई हातरवली आणि डायरेक्ट झोपलो भाई. आमलेट, टेन्शन नाही कोणाचं, भेंडी का घेणं देणं. आपल्याला सोलो राईडवरती ना भाई मित्रांनो कसं माहिती आहे, एक प्लस पॉईंट पण आहे माझा, मला कोणाकडे थांबावं नाही लागत. नाही तर भेंडी, अरे तू पुढे गेला मी मागे राहिलो, तू पुढे गेला, लेफ्ट घे राईट घे, मॅप टाकलाय सरळ जात बसायचं. जेव्हा मला वाटलं माझ्या मनाला तेव्हा थांबीन, जेव्हा माझ्या मनाला वाटलं भाई गाडी पळवणार भाई पळवायची. विषय खोल, पृथ्वी गोल. अबे साले, कुठला टोल आहे हा? वसई विरार काय भाई नाव लिहिलंय की नाही टोलला? नाव पण नाही लिहिलं रे, कसे दलिंद्रित रे, मला पण माहित आहे. लुक ॲट दिस गाय मित्रांनो. बघा, बघू शकता ते, बघा काय दिसतं. मंदिर मस्त आहे, मंदिर भारी आहे पण दिसत नाही यार भाई. विषय खंबीर झालेला आहे. बघा शकतात भेंडी, काय दिसत नाही भाई. रोड आहे तर इथं अशा गाड्या जरा गरमाट आहे म्हणून जरा फॉग कमी आहे. पण या साईडला भाई काय दिसतच नाही. झिरो भेटी काहीतरी असं असतं ते झालेलं आहे. नदी आहे खाली, बघू शकतात. हीच मजा घ्यायची होती आपल्याला आयुष्याची. आय एम सो हॅपी ब्रो, आय एम सो हॅपी भाई. पण हे जे दृश्य दिसते भाई, हे फक्त महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे भाई, बाकी कुठंच नाही दिसू शकत. रस्ते आणि जर कचरा कमी केला ना भाई, आपलं भाई महाराष्ट्र, आपली मुंबई, आपली इंडिया भाई एवढी सुंदर आहे ना भाई, कुठलाच देश नाही. सगळे ऋतू आहेत भाई आपल्याकडे, सर्व ऋतू आहेत भाई. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तर मित्रांनो बघू शकतात अशी आपली राईड चाललेली आहे भाई. त्याला बघायचं सूर्य बघा, आणि इथं आपण अशी ही राईड आपली चाललेली आहे भाई. खतरनाक रोडवरती पोरं पण येत आहे मच्छाल. एक नंबर राईड चाललेली आहे, बघू शकतात. हेच आपल्याला दृश्य दाखवायचे होते. आणि हे आपण असे हा जो स्टंट केला मित्रांनो, तुम्ही करू नका. मला कशी सवय आहे म्हणून मी करतोय. तर ह्यासाठी भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स होता, बाकी काय नाही तर लोक भाई बोलायला मोकळेच आहेत. तुझं बघून केलं, ह्याने असं का केलं, ह्याने तसं का केलं. अरे तर करू दे, तुला काय करायचं आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण चारोटी टोलमधून क्रॉस धरून इथं आता 100 किलोमीटर आपले पूर्ण झाले. तर चाय पहिला थांबलं आहे भावाकडे, चहा घेतली मी, ती चुस्की मारतो. हा एक नंबर खतरनाक चाय भाई. मी पण रिकमेंड करेन तुम्हाला. तुम्ही जर आले या साईडला या भावाकडे या. भावा तुझ्या ढाब्याचं नाव काय? नाव नाही, क्या नाम क्या है? आरडी ब्लॉग्स करके डाल दो, अपना यूट्यूब पे चैनल है. वो क्या बोलता है उसको, सब्सक्राइब कर देता हूँ. हाँ भी आना चाहिए ना यार. आएंगे ना भाई, तुमको भी ले आओ यूट्यूब में, चैनल में ले आओ, भाई को भी ले आओ, उनको भी ले आओ, उनको भी ले आओ. मैं खाता हुआ आऊँगा. ऐसा यार बेइज्जती हो जाएगा, मत डालना. कोई प्रॉब्लम नहीं भाई. ये देखो ये अपना चैनल है यूट्यूब पे. आपका नाम? नरेंद्र सिंह राजपूत. अच्छा, मेरा नाम राज है. भैया आपका? प्रताप सिंह भाई. देखो ये अपने को मिले इधर, इनको अपना चैनल, अपना बाइक दोनों पसंद आया है. तो आप देख सकते हो भाई दोनों को. यार कब का देख रहा हूँ यार. अच्छा यार अभी मैं जा रहा हूँ वडोदरा. सुप्रीम लॉजिस्टिक गाड़ी, वो सुप्रीम लॉजिस्टिक गाड़ी है ना, वो अच्छा कंटेनर, हम्म. वही गाड़ी लेके आ रहा हूँ तुम्हारे पीछे. अरे अच्छा ठीक है, चलेगा. जा रहे हैं. आप उधर ही जा रहे हो क्या? दिल्ली जा रहे हैं. दिल्ली जा रहे हैं? नहीं चाय पी लिया मेरा, अभी जा रहे. चाय पी लो. नाही हो गया, अभी सब हो गया. चलो बाय बाय. मित्रांनो आपले भाऊ भेटलेले तर बोलवते. मी भरपूर टायमापासून तुझा पाठला करतोय.
ती गाडी त्यांची होती. तर आता आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करतोय. ब्रेक घेतला, मस्त होते, चांगले होते मित्र. लोकांशी ना भाई तुम्हाला ना बोलत राहायला गेलं पाहिजे. पब्लिकशी तुम्ही इंटरॅक्ट करणार ना तर माहीत पडणार की आपण कसं आहे, आपण काय कुठं आहे म्हणून. पब्लिकला आपल्याबद्दल सांगा, लोकांचा विचार आपण घ्या, आपले विचार त्यांना द्या, बोलत राहायचं भाई. तर जर्नी कशी एकदम सुखद आणि मस्त जाते. इकडे थांबलो मी, तिकडं पण मला किती जण भेटले भाई, विचारतात भाई रायडर आहे का काय. एवढं बरं वाटतं ना भाई, काय सांगणार तुम्हाला. ही तर आपली जर्नी आहे, स्टार्टिंग आहे. पण जेव्हा आपण फेमस होऊ, जरा काहीतरी चांगलं करू, तेव्हा अजून भारी भारी करू भाई. लोकांचं प्रेमच पाहिजे ना भावांना, आपल्याला अजून काय पाहिजे. पैसा धन दौलत तर भाई आपल्याकडं भेटेल कधी ना कधी कमवू. बघा मित्रांनो, महाराष्ट्र चेकपोस्ट 1500 मीटरमध्ये. महाराष्ट्र चेकपोस्ट आपण क्रॉस करून जाणार मध्ये एंटर होणार आपण. थोड्याच वेळात आपण महाराष्ट्राला बाय बाय. अरे क्या स्वित्झर्लंड सारखं झाडं बघा. तर इथं बघा चेक पॉईंट आहे, फुल उभे राहिलेत भाई माणसं, खतरनाक. काका आम्हाला पकडा जरा, आमचं थंबनेल बिमनेल येऊन जाईल. मला वाटतं आपण आता गुजरातमध्ये एंटर झालेलं असं वाटतंय मला. फ्यूलसाठी एक ब्रेक घेणार आपण. फ्यूल आता आपल्या गाडीमध्ये सध्या कमी झालेलं आहे. पूर्ण टाकी फुल नव्हती केलेली मी. ऑलरेडी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल होतं. बोललं जिथपर्यंत जाय तिथपर्यंत खेचू, जेव्हा पुढं आपल्याला गरज लागली तेव्हा भरू. हॉटेल रामदेववर तर थांबलो मी. इथली सिस्टम वेगळी आहे भाई. इथं डायरेक्ट बोलता 11च्या नंतर जेवण बिवण भेटणार तुम्हाला. परत वेळी चाय प्या निघायचं. तर आलेलो मित्रांनो, थांबू नका इकडे अजिबात. त्या माणसाला बोलायची तेव्हा थांबू नका, एकदम रूडली वार्ता करतो. पण मित्रांनो तुम्हाला सांगतो, याच्या हॉटेलला थांबू नका अजिबात. मुंबईवरून कोण येत असेल ना, याला एवढा घमंड याला, एवढा ॲटिट्यूड आहे माणसाला, अजिबात थांबू नका इथं. काय हॉटेलचं नाव? हॉटेल रामदेव. त्याला बोललो मला मोबाईल चार्जिंगला लावायचं आहे. हा फोनवर बोलत बसला. त्याला बोललो भाई कुठं लावू? तो बोलतो लागा ना उद्या, तेरे को समस्या नाही का, फोनपे बात करा. अरे तुला विचारतो भाई, प्रेमात विचारतोय तुला. जर मी पण आवाज चढवला असतो ना, याच्या हवा टाईट झाली असते तरी चढलो त्याच्यावर. मी त्याला बोललो भाई तुला मॅनर्स नाही, तुला बोलायची ना पद्धत नाही बोललो, एवढं लक्षात ठेव. हा व्हिडिओ जाणार बोललो, पण मी रेकॉर्ड नाही करू शकलो मित्रांनो, कारण कसा वन साईड आहे एकटा आहे म्हणून. मग त्याला बोललो एक चकली घेतली रे. त्याला बोललो किती पैसे झाले? ऑलरेडी मी जीपे केलेलं आहे त्याला, 30 रुपये चायचे आणि 2 नानकट काहीतरी घेतलेले भाई. नंतर मी चकली घेतली, त्याला बोलतो 35 कर. अरे बोललो भाई 30 केलेत ना पहिले, नंतर 5 रुपये केले. बोललो यार, बोललो काय घमंड आहे बोललो तुला. बोललो तुमको बात करने का तरीका नहीं है. बोलतो नाही आहे मेरे को तरीका. बोललो एवढं लक्षात ठेव भाई, तू चुकीच्या माणसाची पंगा घेतलायस, तुला नंगा करूनच सोडणार आहे. त्याच्या हॉटेल वापीच्या इथं हायवेलाच आहे. तर जाऊ दे, एका माणसामुळं का आपला काय बॅड एक्सपिरियन्स होत नाही. तर भावांनो, अशा प्रकारे आपले 200 किलोमीटर आपण कंप्लीट करून बसलेलो आहे. 3 hours 53 minutes दाखवत आहे. सरप्राईज आहे तुमच्यासाठी, आपली गाडी ना भेंडी 55चं ॲव्हरेज येते बघा. हे मला भेंडी सिटीमध्ये 20च्या वरती जात नाही आणि हायवेला 55चं ॲव्हरेज. का 60 कंप्लीट करते की काय? तर आता अजून एक टोल आला आपल्याला तर भरायला लागत नाही, पण एक अजून एक टोल आलेला दाखवतो तुम्हाला मित्रांनो. ते कोण 4 व्हीलर नेत असेल त्याने भरा भाई, आमचं काय, आम्हाला नाही भरावं लागत. तर आता आपला भाई लो बॅटरी फ्यूल दाखवलं आहे. फ्यूल आपलं 63 किलोमीटर चालू शकतो, एवढं फ्यूल आहे आपल्या गाडीमध्ये सध्या. बघा फुल करू, फुल टाकी फुल केली आपली. आता काय वांधा नाही आपल्याला. बघा आपला इंडियाचा फ्लॅग बघू शकतात तुम्ही, खतरनाक वाटतोय. हे बघा मित्रांनो कशा रिंग लावून चाललेत बघा पुढे सेफ्टीसाठी. हे असा विषय याचा, असं लावतात हे. आणि इथं ना पतंग बितंग भरपूर उडवतात. तर कसं मांजाने ना घडा बिडा कापला गेला ना पाहिजे म्हणून त्यासाठी असतं ते. तर ते कसं असं वरच्यावरच निघून जातं. चांगलं आहे, ज्यांनी पण भाई इनोव्हेशन केले भाई, त्यासाठी थम्सअप भाई. खरं आहे, गड्या कापत होते भाई लोकांचे, पण याने भेंडी ज्यांनी काय एक्सपेरिमेंट केलं आहे का काय केलं आहे ते मग भारी गेले भाई. मध्ये बघा काय भारी गाडी आहे, फुल बुलेट, एक नंबर खतरनाक. काका पण एक नंबर आहेत. आणि तो जुना पूल होता वाटतं, हा नवीन आहे वाटतं. बघू शकतात अशा प्रकारे. पुन्हा धुकं आहे त्या साईडला, सगळ्यात मोठी नदी आहे. तर बघा मित्रांनो, वडोदरा आपलं राहिलं 112 आणि इथे 119 दाखवते. नक्की खरं काय? दिल्लीसाठी इथून जाऊ शकतात मित्रांनो. बघा हा दिल्लीसाठी रूट आहे. आणि सिटी का नाम क्या है?
अकलेश्वर ना, ओके ठीक है, थैंक यू। आप भी आ गए ब्लॉग में, आप भी आ गए ब्लॉग में बोला। हाँ ये आईडी नाम है मेरा, RD ब्लॉग्स 31। हां चलो, हां अकलेश्वरमध्ये आलो आहे मित्रांनो आपण। तर आपला भाऊ भेटलेला, मला विचारत होता की कुठं जायचं आहे तुला, तर मी त्याला विचारलं भाई मला या सिटीचं नाव सांग बोललो। हे अंकल का ठोकतो का काय, बोललं सिटीचं नाव सांग भाई मला माहीत नाही म्हणून। मित्रांनो आपल्या एक्सक्लुझिव्ह ब्लॉगमध्ये आपण नर्मदा नदीवरून चाललेलो आहे भाई, बघू शकता तुम्ही सगळ्यात मोठी नदी मस्त नर्मदा नदी। मी ट्रेननी जायचो ना तेव्हा बघायचो, पण आज आपण बाईकने चाललो आहे भाई, एक नंबर। हे बघा या साईडला मग ब्रिज आहे, छोटा रोड आहे, त्या साईडला भाई ट्रेन बिन तो कुठं आहे ट्रेनचं, हां त्या साईडलाच वाटतं ट्रेनचं। तर आपण मग पाया पडतो भाई, आमचे पण सबस्क्रायबर होऊ दे भाई, 10,000 काहीतरी 10-15,000 सबस्क्रायबर होऊ दे आमचे पण। असा इथून आलं ना या रोडनी, नर्मदा नदीच्या इथून आला ना, तिथून पुढून सिटी लागते बुरुज, तिथून मग तुम्हाला लेफ्ट टर्न आहे। वेलकम टू वडोदरा भाई, पोचलो फक्त आता काहीतरी 8 किलोमीटर राहिले भाई घरी जायला। भावा सकाळची 6 वाजल्यापासून निघलो आहे, तर वाजले किती, 2:30 वाजले, 2:30, ऑलमोस्ट 10 तास पकडून चालू। बरं वाटतंय आता, डेस्टिनेशन जसे जसे जवळ येतं तसं बरं वाटतंय। असं वाटतं कधी भाई घरी जातो, जरा आराम करतो, कपडे काढतो आणि पळतो, असं झालं भाई। तर मित्रांनो आपण इथं पोहोचलेलो आहोत आणि इथं पोहोचल्या आपले मित्र भेटलेत, देखिए अपने फ्रेंड मिल गए। कैसे हो? बस बढ़िया। कैसा आपका गुजरात आप? अरे एक नंबर, हाँ? एक नंबर। अभी तो मैं आया हूँ, अभी तो मैं सेकंड टाइम आया हूँ ये, अभी मैं एक्सप्लोर करूँगा पूरा आपका इधर। पहले भी आया था, मैं घूमा था, तो देखते हैं अभी गुजरात कैसा है और यहाँ के लोग कैसे हैं। बहुत लोग तो बहुत अच्छे हैं, बहुत प्यारे लोग हैं। आपका नाम बोलिए ना। मेरा नाम नील पटेल। भाई का लोम पटेल। तो भाई को भी अभी अपने ब्लॉग में ले लिया है, तो देखो फिर भाई को ब्लॉग में। तर पोहोचलोय मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशनवरती, आता चाललोय घरी। घरच्यांना सरप्राईज देणार, घरच्या पण भेरून जातील, भेंडी आला कसा, कारण मी सांगितलं नव्हतं या लोकांना काय मी येणार आहे म्हणून, पण आता बघू त्यांचे काय रिॲक्शन आहेत ते। कुठे गेले लोक, या साईडला कोणत्या साईडला, इकडे, हां सरप्राईज झाला। गुड मॉर्निंग। काय म्हणता, आलो की नाही पण, पोचलं। मावशी शॉक झाली, मावशीला बोललेलं की मी येणार नाही म्हणून, पण आता पोचलो आपण। आता फ्रेश होतो, हातपाय धुतो। तिथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। ओके बाय बाय।